ओला उबर चालकांचे प्रश्न घेऊन डॉक्टर केशव क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली आझाद मैदानावर आंदोलन. योद्धा एक्सप्रेस न्यूज लाईव्ह प्रतिनिधी ज्ञानेश्वर रोंदाळ, मुंबई. मुंबईतील आझाद मैदानावर आज डॉक्टर केशव क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली ओला उबर चालकांचे प्रश्न घेऊन सकाळी 9 वाजता तर सायंकाळी 6 वाजेपर्यंत परवानगीने आंदोलन करण्यात आले. परंतु परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आंदोलकांना भेट देण्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही, असा समाचार योद्धा एक्सप्रेस न्यूज हाती आला आहे. 6 वाजेपर्यंत आंदोलकांनी ठिकाण रिकामे करण्याचे आदेश असल्याने वेळेवर सर्वांनी मैदान खाली केले. या आंदोलनामागील मुख्य कारण म्हणजे ओला उबर चालकांचे अनेक समस्या ज्या सरकारकडे आणि संबंधित मंत्रिवर्गाकडे मांडण्यात याव्यात, असे ठरले आहे. डॉक्टर क्षीरसागर यांनी मागील अनेक दिवसांपासून या विषयावर प्रयत्न केले असून आज आझाद मैदानावर सुसूत्रपणे परवानगीसह हे आंदोलन पार पडले. मात्र महत्त्वाच्या पदस्थ व्यक्तींचा प्रतिसाद न मिळाल्याने चालकांमध्ये नाराजी आहे. योद्धा एक्सप्रेस न्यूजच्या माहितीनुसार आंदोलनानंतर त्वरित मैदान रिकामे करण्याचे आदेश मिळाल्याने 6 वाजता आंदोलन थांबवले गेले आणि उपस्थित चालकांनी सहकार्य करून आदेशांचे पालन केले. या आंदोलनामुळे ओला उबर चालकांच्या समस्या सार्वजनिक स्तरावर आणण्याचा उपक्रम सिलसिला सुरू ठेवण्याचे ठरले आहे. भविष्यात या आंदोलनातून उचललेल्या प्रश्नांवर परिवहन मंत्रालयाकडून उत्तर देण्याची सुद्धा अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. तसेच चालकांच्या आर्थिक आणि कामाच्या अडचणींवर तत्काळ तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे. नाशिकवरून ओला उबर चालक मालक हे आझाद मैदानावर आंदोलनासाठी सहभागी झाले. ज्ञानेश्वर रोंदाळ, सहभाग सदस्य नाशिक. प्रकाश मोहिते, अरविंद जाधव. निलेश कडाळे, कौस्तुभ जोशी. नाशिक शहर अध्यक्ष, योद्धा हेल्पिंग फाउंडेशन. पवन गोहत, सुधीर पाटील, प्रसाद मोहिते, शिवाजी शिंदे, शरद कांगणे, किरण गावंडे. योद्धा एक्सप्रेस न्यूजसाठी ज्ञानेश्वर रोंदाळ, मुंबई. मुख्य संपादक संस्थापक अध्यक्ष श्री प्रकाश दंडगव्हाळ, योद्धा वाहन चालक, मालक हेल्पिंग फाउंडेशन महाराष्ट्र राज्य, कार्यक्षेत्र भारत. संघटना अध्यक्ष दिनेश भाऊ साळवे, नाशिक.